घडामोडी। भविष्यात जागतिक तापमानवाढीचा राक्षस जगासमोर उभा आहे. प्रत्येकाने वृक्ष लावून ते जगवले पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. जितके पर्यावरणपूरक करता येईल तिथे हे सर्व केले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिलाय. ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतोय. आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे, असेही ते म्हणाले. वर्तक नगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ठाणे महापालिकेने 1 एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, नागरिक तिथे भेट देतील, खरेदी करतील, अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात 1.5 लाख झाडे लावली. यावर्षी ती संख्या 2 लाखांवर नेण्यात आली. पुढील वर्षी आणखी वाढवावी, असेही शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच बांबू लागवड, प्राणवायू उद्यान, तलावांचे शुशकीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. अतिक्रमण झालेल्या जोगीला तलाव पूर्ववत करण्याचे काम 70% पूर्ण झाले. उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचे मोठे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले याची पाहणी केली. भातशेती, गावातील घरांची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, विविध प्रकारचे स्टॉल याची त्यांनी पाहणी केली. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन कर्ज वितरित करण्यास आणि ठेवी काढण्यास 6 महिन्यांसाठी बंदी घातल्याने आता ठेवीदारांनी बँकेच्या शाखेबाहेर जमून आक्रोश सुरू केला आहे. आमच्या ठेवी परत द्या, अशी विनंती ठेवीदार करत होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आपल्या ठेवींचे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर होता. परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून फक्त आश्वासने दिली जात होती. अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये बचत खात्यात अडकले होते. स्वतःची जमापुंजी काढण्यासाठी परवानगी मागण्याची नामुष्की ठेवीदारांवर उडवली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरित करण्यास आणि ठेवी काढण्यास 6 महिन्यांसाठी बंदी घातली. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडीमुळे ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले. बँकेवर निर्बंध आल्याची माहिती ठेवीदारांना मिळताच सकाळपासून बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांनी गर्दी केली होती. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात बँकेच्या शाखा आहे. त्या शाखेबाहेर नागरिकांची गर्दी जमली होती. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचाही या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. वसंत विहार परिसरातील बँकेच्या शाखेजवळही हे चित्र होतं. प्रत्येक ठेवीदाराच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. एका ठेवीदाराला विचारले असता, काही दिवसांपूर्वीच मी सरकारी बँकेतील खाते बंद करून या बँकेत खाते उघडले होते. मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आणि इतर कामासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे माझ्या भविष्य निर्वाह निधीतील 97,000 रुपये या बँकेत गुरुवारी दुपारी आले होते. हे पैसे मी काढणार होतो, परंतु ते बँकेचे निर्बंध आल्याने काय करू असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनचे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. या सभेत ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाची थकबाकीसह इतर देण्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यात प्रशासनाने टाळाटाळ केली तर प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा शनिवारी युनियन कार्यालयातील स्वर्गवासी अण्णा साने सभागृहात पार पडली. या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून यात कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रविराव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी, उपाध्यक्षपदी बिरपाल भाल, सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस आणि कार्यकारिणी सदस्य पदावर निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अशोक वैती, पवन कदम, ॲडव्होकेट रवींद्र नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे. 7व्या वेतन आयोगावर निर्धारित वेतन श्रेणी लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला. तसेच 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे, त्यांच्या ग्रॅज्युटी PFची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. परंतु प्रशासनाने टाळाटाळ केल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव सेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत काल ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंद आश्रमात शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. कोकणचा ढाण्यावाग खऱ्या गुहेत परतला, आपण मुख्यमंत्री झालो त्याचवेळी साळवी येतील अशी अपेक्षा होती, परंतु काही गोष्टींना योगायोग जुळून यावा लागतो. आता खऱ्या शिवसेनेच्या प्रवाहात ते आले असल्याचे सांगत शिंदे यांनी साळवी यांच्यासह उद्धव सेनेतून आलेल्यांचे त्यांनी स्वागत केले. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. साळवी यांच्या प्रवेशाने आता कोकणात शिंदेची ताकद वाढली आहे. उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवींनी आपल्या कुटुंबीय तसेच शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ज्या ज्या पक्षांच्या विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी अशी कोटी करीत शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. यावेळी साळवी हा ठाण्यावाग पुन्हा गुहेत आलेला आहे अशा शब्दात शिंदेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले. साळवींनी शिवसेनेत नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेतेपद अशी पदे भूषवली. ते 3 टर्म आमदार राहिलेत. चौथ्यांदाही झाले असते. आपल्याला किरण आणि उदय सामंतसारखे सांगत होते त्यांना पक्षात घ्या आणि विधानसभेचे तिकीट द्या, पण काही गोष्टींसाठी योगायोग जुळून यावा लागतो असे शिंदे म्हणाले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.